नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आज मी बनवणार आहे पालक कोफ्ता। एक छोटी जुडी पालक धुवून कापून घ्यायची, 4 बटाटे साल काढून, 2 टोमॅटो एका भांड्यात हे सगळं ठेवून उकडून घ्यायचं। अर्धा वाटी पनीर आणि खवा मॅश करून बटाटे किसून सगळं मिक्स करायचं। एका मिक्सरच्या भांड्यात 3 ब्रेड, 3 मिरची, 1 चम्मच जिरं बारीक करून त्यात मिक्स करायचं। अर्धा चम्मच मीठ, अर्धा चम्मच मसाला, अर्धा चम्मच गरम मसाला, थोडी कोथिंबीर व 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून त्याचे गोळे करून फ्राय करायचे। एकीकडे पालक उकडून झाल्यावर त्यात थोडं गार पाणी घालायचं, जेणेकरून त्याचा कलर बदली होणार नाही। 2 कांदे चांगले लालसर फ्राय करून घ्यायचे। 7-8 काजू, 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आले, 4 कढीपत्त्याची पानं हे सगळं बारीक करायचं। एका पातेल्यात 2 चम्मच तेल गरम झालं की 2 लवंग घालून बारीक वाटलेला मसाला घालून व्यवस्थित परतवायचा। 2 टोमॅटो उकळलेले बारीक करून तेही घालायचे। अर्धा चम्मच मीठ, पाव चम्मच हळद, 1 चम्मच गरम मसाला, 2 चम्मच कोकणी मसाला हे सगळं तेल सुटेपर्यंत परतवायचं। करून त्यात मिक्स करायचं। मग त्यात बनवलेले कोफ्ते घालायचे व वरून कोथिंबीर घालून थोडा वेळ झाकण मारून शिजत ठेवायचं व फोडणीच्या भांड्यात तेल घालून 2 शंकेश्वरी मिरची व लसणाचे पाकळ्या घालून फोडणी द्यायची। झालं आपलं पालक कोफ्ता तयार। कसा वाटला माझा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझे अगोदरचे व्हिडिओ बघायला विसरू नका। धन्यवाद।